नमस्कार मित्रांनो. आज एका स्पेशल प्रोडक्टबद्दल बोलणार आहे. जर तुमच्या मुलांची वय किंवा मुलींची वय ही 13 वर्षापेक्षा जास्ती आहेत आणि 30च्या आतमध्ये आहेत किंवा तुमचं वय 40च्या आतमध्ये, तुमच्या या सगळ्या या एज ग्रुपसाठी ना हे प्रोडक्ट सर्वोत्तम मानलं जातं. जनरली लाईफ इन्शुरन्स हे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून बघितलं जात नाही आणि एका अर्थी ते खरं पण आहे. कारण की लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही 5 ते 60% जास्ती पैसे ग्रो करू शकत नाहीत. बट त्याची एक दुसरी बाजू पण आहे की जर का लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही काढली आणि तुम्ही एखादा SIP किंवा रिकरिंग डिपॉझिट काढलं तर याची लॉंगॅव्हिटी म्हणजे शेवटपर्यंत जाण्याची जी पॉसिबिलिटी असते ना, ही फक्त लाईफ इन्शुरन्सची. ज्यावेळेस तुमच्याकडे PPF अकाउंट असतं, PPF अकाउंटमध्ये तुम्हाला ऑप्शन असतो की कधी पैसे भरायचे कधी नाही भरायचे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस आपले खर्चच एवढे आपण वाढवत असतो की ज्याच्यात आपण PPFमध्ये 1.5 लाख रुपये दरवर्षीचे भरूच शकत नाही. पण एखादी कमिटमेंट तुम्ही 1 लाखाची LICची घेतली असेल तर ती तुम्ही कंपल्सरी पे करत राहता. त्याचप्रमाणे SIP ज्यावेळेस तुम्ही चालू करता तर तुमचं इंटेन्शन खूप चांगलं असतं की मी रिटायरमेंटमध्ये त्याला हात लावणार नाही. पण असं खरंच होतं का? स्टॅटिस्टिकली सांगायचं तर फक्त 5 ते 7% लोक आहेत की जे त्यांची SIP 5 वर्षानंतर पण चालू ठेवतात. बाकीच्या कुठल्या ना कुठल्या कारणाने, मग ते मेडिकल रिझन असू दे, एखाद्या प्रॉपर्टी घेण्याचं रिझन असू दे, गाडी घेण्याचं रिझन असू दे किंवा काही असू दे, पण ते SIP 5 वर्षापेक्षा जास्ती कंटिन्यू होत नाही. रिकरिंग डिपॉझिट तुम्ही कधी कोणी 10 वर्षाचं काढलेलं बघितलं आहे का? तो खूप रेअरेस्ट. 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष शॉर्ट टर्म जे काय गोल्स असतात आपले त्याच्यासाठी ते रिकरिंग डिपॉझिट काढलं जातं. पण मग लाईफ इन्शुरन्सच का बेस्ट? मग PPF अकाउंटमध्ये आम्ही एकदम मनापासून सेव्हिंग करून ते 15 वर्ष त्याच्यानंतर 5 वर्ष एक्सटेंड करून बऱ्यापैकी चांगले पैसे ग्रो करू शकतो. तर येस, फक्त ते कमिटमेंटने तेवढीच अमाऊंट तेवढेच वर्ष ठेवली जाईलच याची गॅरंटी नसते. पण तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी आहे हे तुम्हाला जाणवतं, मलाही माहिती आहे. तर याच्यासाठी एक सुंदर सोल्युशन आहे की ज्याच्यामध्ये आपले पैसे पण आपले LICमध्ये इन्व्हेस्ट होत राहतात, कंपल्सरी गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट पण होत राहते, टॅक्सेशनचा बेनिफिट पण होतो, मल्टिपल टाईम्समध्ये आपल्याला इन्शुरन्स कव्हरेज पण मिळतं आणि त्याचबरोबर आपल्याला दर 5 वर्षांनी लिक्विडिटी पण मिळते. आता हे जे प्रोडक्ट आहे ना, की या प्रोडक्टबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही. कारण की आपण जनरली काय बघतो, एंडॉमेंट पॉलिसी, जीवन आनंद पॉलिसी, पेन्शन पॉलिसी, आयुष्यभर पेन्शन मिळणार, या सगळ्या कॉमन पॉलिसी झाल्यात. पण पेन्शन मिळणार कधी आहे? 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी. आणि मला गरज आहे ती मे बी 5 वर्षांनी लागेल, 10 वर्षांनी लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला माझे पैसे जर का हवे असतील तर मी काय करायचं? किंवा माझी एकच LICची इन्व्हेस्टमेंट चालू राहिली तर ते 5 ते 6% पैसे ग्रो होऊन मला त्याचा काय बेनिफिट होणार आहे? सो ह्या सगळ्या गोष्टींचा ना एक कॉम्बिनेशन म्हणून ही पॉलिसी निघाली की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ऑप्शन्स राहतात. एक तर तुम्ही लाँग टर्म सेव्हिंग करता, त्याच्यामुळे तुमचे पैसे चांगल्यापैकी सेव्ह होतात. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ज्या मुलांच्या नावाने आपण पॉलिसी काढतो, किती जणांची मुलं आपण विचार करतो की ते लाईफ टाईमसाठी एखादी आपण पॉलिसी काढून दिली की 25-30 वर्ष भरायचे तर ते भरू शकतील. त्यांची कॅपॅसिटी नसेल असं नाही, पण त्यांची मानसिकता नाही. कारण की आत्ताच्या जनरेशनला 5 वर्षाच्या पुढे कंटिन्यू करायची मानसिकता नाही. मग ती मानसिकता घेऊन तुम्ही एखादी त्यांच्या नावाने 25 वर्षाचा पेन्शन प्लॅन करून दिला तर त्यांनी ती डिस्कंटिन्यू केली पॉलिसी, तर त्याचा काय उपयोग होणार आहे? सो त्यांनी ती पॉलिसी कंटिन्यू पण केली पाहिजे, त्यांचे पैसे पण ग्रो झाले पाहिजेत आणि त्यांना एक ऑप्शन पण मिळाला पाहिजे की त्यांच्या मर्जीनुसार त्यांना ते पैसे इन्व्हेस्टमेंट करता येतील. सो ह्या स्पेसिफिक प्रोडक्टमध्ये दर 5 वर्षांनी तुम्ही जी काय इन्व्हेस्टमेंट चालू करताय, फॉर एक्झाम्पल मी 1 लाख रुपये वर्षाला भरायला सुरुवात केली. मी माझ्या मुलीच्या नावाने पॉलिसी काढली आणि तिला 1 वर्षाने 1 लाख रुपये आपण दर वर्षाला भरतो आहे. दर 5 वर्षातनं मी 5 वर्षामध्ये भरलेले अमाऊंट असेल 5 लाख रुपये, त्याच्या स्ट्रेट वे 50% अमाऊंट म्हणजे 2.5 लाख रुपये तिला परत दिले जातील. सो 5व्या वर्षी तिला ऑप्शन असेल की माझे जे 2.5 लाख रुपये मला आले आहेत ना, त्याचं मला काय करायचं आहे? मग ती जर काय शेअर मार्केटमध्ये फॉर असेल किंवा तिला चांगलं वाटत असेल तर ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकते. तिची स्पेशालिटी कॉर्पोरेट डिपॉझिट्समध्ये कुठे तिला वाटत असेल की इन्व्हेस्टमेंट करायची, ती चांगल्या जज करू शकते. सपोज तिने सर्टिफाईड फिनान्शियल प्लॅनर ती जर का झाली, तिला वाटतं की म्युच्युअल फंड्स आणि शेअर मार्केटमध्येच ग्रो करू शकते, जे काय डिसिजन्स तिला घ्यायचे आहेत ना त्या 2.5 लाखाचं ती घेऊ शकते. बरं, 2.5 लाख रुपये जे LICकडे ब्लॉक असतात ते शेवट पण ते ब्लॉक राहतात, त्याच्या अगेन्स्ट आपला चांगला रेट पण मिळतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलांच्या नावाने काढायचं रिझन असं आहे की त्यांना ती सवय लागते. 5 वर्षांनी मला 50% परत मिळण्यात म्हणून ते 5 वर्ष सेव्हिंग करतात. अदरवाईज काय होतं की मला हे पैसे भरायचे आहेत आणि अजून 20 वर्ष किमान भरायचे आहेत, मध्ये आधी मी कधी बंद केले तर मला भरलेल्या पैशांपेक्षाही कमी पैसे मिळणार आहेत. या सगळ्या निगेटिव्हिटी त्यांच्या या पॉलिसीमधून निघून जातात.
दर 5-5 वर्षांनी आपल्याला त्याचे पैसे मिळणार आहेत म्हटल्यानंतर लोकांना काहीच त्याचं वाटत नाही, मुलांना काहीच वाटत नाही. मुलांच्या दृष्टीने विचार केला तर मुलं फार सेविंगला फॉर नसतात. त्यांना 1,00,000 रुपये आले ना तर त्यांना आयफोन घ्यायला पटकन इझिली जमेल, पण 1,00,000ची पॉलिसी काढणं हे त्यांना नाही तेवढं आवडणार. सो त्यांना ते कंपल्सरी सेविंग होईल. मुलींच्या दृष्टीने परत एकदा मी आलो, त्यांच्या दृष्टीने आपण सेविंग जर का चालू केलं, फॉर एक्झाम्पल एखादी 18 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न सपोज 26 किंवा 27 वर्ष झालं, तर 18 वर्ष चालू केल्यानंतर 23ला एकदा पैसे मिळणार आहेत, 28ला म्हणजे तिच्या लग्नानंतर पण तिला पैसे मिळणार आहेत. आणि ज्यावेळेस ते लग्नानंतर तिला तिचे पैसे मिळतात त्यावेळेस तिच्या घरच्यांना पण काही ऑब्जेक्शन राहत नाही की या पॉलिसीचं आपल्याला कंटिन्यू करणं. अदरवाईज मुलींच्या नावाने एखादी आपण पॉलिसी काढली 25-30 वर्षांची तिच्या वयाच्या 18ला, तर त्या लग्नानंतर त्या पॉलिसीचं बर्डन तिच्या नवीन घरावरती येतं. किंवा जर का आपण जरी पे केले तर माझं वय जर का 60 असेल तर 60 नंतर पण मला 1,00,000 रुपये भरणं खूप डिफिकल्ट होणार आहे. सो तिला पण बर्डन नसावं, मला पण स्वतःला बर्डन नसावं आणि तिच्या घरच्यांना पण बर्डन नसावं आणि प्लस ती पॉलिसी कंटिन्यू पण राहावी. या सगळ्या गोष्टींसाठी ना ही पॉलिसी उत्तम का ठरते की दर 5 वर्षातनं मला 50% पैसे परत मिळणार, त्याच्यातनं मी 3 वर्षाचे पैसे भरू शकतो आणि उरलेल्या 2 वर्षाच्या पैशांचा मला टॅक्सेशनचा बेनिफिट मिळतो. म्हणजे ते पैसे टॅक्सेशनमध्ये ॲडजस्ट होतात. कसे तर 5 वर्षात मी 5,00,000 भरले तर त्याचे 30% म्हणजे 1,50,000 तर मला टॅक्स बेनिफिट मिळाला. 3 वर्षाचे प्रीमियम निघून गेले आणि 1-1 लाखाचे 2 लाखापैकी मला जर का 1,50,000चा टॅक्सेशनचा बेनिफिट मिळाला तर जेमतेम म्हणजे 50,000 रुपये तिथे मला इन्व्हेस्ट करायला लागतात. सो ह्या ना त्या मार्गाने आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो. जर का आपण थोडीशी इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करू शकलो, फॉर एक्झाम्पल म्युच्युअल फंड्समध्ये किंवा शेअर्समध्ये जर का आलेले पैसे आपण प्रॉपरली गुंतवले, त्याचं पण सोल्युशन मी तुम्हाला देऊ शकतो. तर जर का आपण गुंतवू शकलो ना तर तुमचा हा मल्टिपल इफेक्ट शेवटी खूप तुम्हाला दिसतो. म्हणजे तुमच्या मुलांना त्या पैशांची गरज नाही आहे तर ते पैसे आलेले स्ट्रेटमेंट म्युच्युअल फंड्समध्ये किंवा शेअर्समध्ये गुंतवायचे आणि त्याचे 20 वर्षांतरचं व्हॅल्युएशन आहे ना ते खूप भन्नाट असू शकतं. जर का नसेल ॲट पार जरी असतील तरी ठीक आहे. जर का त्यातूनही काही गडबड असेल तर तुमच्या लाईफ इन्शुरन्सचे जे बॅलन्स तिथे पडलेले पैसे आहेत ना, राहिलेले ते शिल्लक, त्याचे तरी तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. सो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला पैसे ग्रो करायचे आहेत तर दिस इज द बेस्ट ऑप्शन. कारण की हे जे 2.5 लाख मिळत आहेत त्याचं जर का तुम्ही SIP चालू केलं तर तुमचे दर 5 वर्षांनी तुम्हाला 2.5 लाख मिळणार आणि ते तुमचं SIP डिस्टर्ब होणार नाही, जे जनरली 5 वर्षानंतर सगळ्यांचं होतं. सो ही पॉलिसी खूप वेगळी आहे आणि या पॉलिसीच्या इन्व्हेस्टमेंटसाठी प्रत्येकाने 1,000 रुपयापासून तुम्हाला 10,000, 20,000, 50,000, लाख रुपये महिना, जी काय अमाऊंट तुम्हाला कम्फर्टेबल आहे त्या अमाऊंटला तुम्ही चालू करा. स्पेशली ज्यांची मुलं 13 वर्षापेक्षा मोठी आहेत आणि ज्यांची मुलं 25 वर्षाच्या आतमध्ये आहेत किंवा तुमचं वय जर का 40च्या आतमध्ये आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉबला जरी लागला असाल 25व्या वर्षी आणि ज्या मोमेंटला तुम्ही ही पॉलिसी काढताय 30ला तुम्हाला पैसे मिळणार, तेही टॅक्स फ्री मिळणार आहेत, प्लस 5 वर्षाचा टॅक्स बेनिफिट मिळणार आहे, प्लस आलेले पैसे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 5 वर्षाचा टॅक्स बेनिफिट प्लस हा 2.5 लाखावरती टॅक्स बेनिफिट. असं जर का विचार केला ना तर ह्या टॅक्सेशनचा इम्पॅक्ट जर का बघितला तर तुमचा प्रीमियम ॲटलिस्ट 5 ते 10% फक्त त्याच्यात इन्व्हेस्टेड राहतो आणि तरीसुद्धा तुम्हाला मॅच्युरिटीची फुल अमाऊंट मिळते. याची कॅल्क्युलेशन्स खूप भन्नाट आहेत. तुमचा वेळ आणि तुमची डेट ऑफ बर्थ माझ्याबरोबर शेअर करा आणि तुम्ही त्याची खरंच मजा बघा. तुम्हाला खूप आवडेल ही पॉलिसी आणि तुम्ही डेफिनेटली याच्यासाठी जाल. टिपिकल लाईफ इन्शुरन्स लॉंग टर्म पॉलिसी काढण्यापेक्षा किंवा नुसताच एखादा टर्म इन्शुरन्स काढून ठेवण्यापेक्षा किंवा मी SIP चालू करेन आणि 20 वर्ष कंटिन्यू करेन असं कुठेतरी मनात उगाच वाटून घेण्यापेक्षा अशा पद्धतीचं प्लॅनिंग करा की ज्याच्यातनं दर 5 वर्षांनी जे पैसे मिळतात ते तुम्ही SIPमध्ये टाकाल आणि ते SIP पण कंटिन्यू राहील. कारण की ते तुम्हाला तुमच्या खिशातनं नाही भरायचं आहे आणि ती पॉलिसी तर कंटिन्यू राहीलच. कारण की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी शक्यतो कोणी डिस्कंटिन्यू करत नाही. तर माझं नाव वैभव जोशी आहे. मी फायनान्शियल कन्सल्टंट आहे आणि गेली 23 वर्षांपासून या फील्डमध्ये आहे. 2 ते 2.5 हजार क्लायंट्स आहेत आपले. MDIT म्हणून जे सगळ्यात हायेस्ट रिकग्निशन असतं इन्शुरन्स इंडस्ट्रीमधलं, त्याचं गेले मी 18 वर्ष मेंबर आहे. स्टार हेल्थमध्ये मी सेल्स मॅनेजर आहे. माझ्या अंडर 50 लोकांची टीम आहे. तुम्हाला जर का हेल्थ इन्शुरन्स एजन्सी जॉईन करायचं असेल, बिझनेस जॉईन करायचा असेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉर्पोरेट डिपॉझिट्स आपण करतो. बजाज फायनान्सचा डिपॉझिट सध्या त्याला 8.65% रेट ऑफ इंटरेस्ट चालू आहे सिनियर सिटीजनसाठी आणि नॉर्मलसाठी 8.4% चालू आहे. तर तेही तुम्हाला खूप चांगला ऑप्शन मिळतो. सो या सगळ्याचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सोल्युशन मला तुम्हाला द्यायला आवडेल. बेसिकली आत्ता सध्या या पॉलिसीपुरतं मला तुम्हाला बोलायला आवडेल. जर का तुमचं वय 13 पासून 40 पर्यंत आहे तर तुम्ही डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करा आणि माझ्याकडनं ते डिटेल्स नक्की घ्या. थँक्यू सो मच.